काय बाय काय करा आता. अरे नाना कुठे गेले? कुठे गेले म्हणजे? कुठे गेले? असते ना गावात फिरत गेलेले. हा होय. हा. तुला एक सांगायचं होतं मला. काय तुला माहिती का काय? शेजारची बाई पळून गेली ना. मग जाय ना का, मला काय करायचं शेजारची लय पळून वाईट गेली. झालं मग. वाईट झाले मला काय पडलंय त्या शेजारीचं होती छिनाल भोकाची तसली नाही तरी. हा होय. हा अरे पण ती मग तुझ्याकडे बघून जरा वाईट वाटते. तिचा माझा काय संबंध आला? तू वाईटच वाटतं जरा. काय माझा नवरा गेला का काय? नाही तसं नाही. हा मग नवरा नाही गेला आणि मग तिचा माझा काय संबंध आला? पण ती शेजारची होती ना तुमची. हा तसं तिच्या नवऱ्याला वाईट वाटतच असेल. हा ना. बिचाराला लय वाईट वाटलं. नाना कुठे? गेलेत गावात. गावातच गेलेत ना. हा मागाशी म्हणलेत गावात चाललोय म्हणून. बर बघू मग गावात आणला. हा गावातच असतील ती. बरं चालते. जातो मग. हा हा घ्या काळजी. काय नाही. कुठे गेला ना? नाना गावात गेलेत सगळेच यायला लागले. नाना गेलेत कुठं ती. काम राहतं नानाकडे जरा. हा तेवढं बी हाय माणूस कामाच आहे. तुम्हाला नाही माहिती काय? तुमची शेजारी पळून गेली. हा आताच कळलं ना त्यांनी सांगितलं. सांगितलं हा शेजारी पळून गेली म्हणून. तुम्हाला काहीच नाही वाटलं? नाही शेजारी नव्हतं राहू. मग असं ना शेजारी झालं माझा काय संबंध आला? एवढी तुम्ही शेजारी चांगली होती तुम्ही संगत मार्केटला यायला नाही बागा. हा पण होती जरा चालूच होती बाया. होतं बरं का? हा नाही ह्याच्या त्याच्या संग नुसती फोनवर बोलत राहायची मग काय होईल? वाईटच झालं जरा. वाईट झालंच तिच्या नवऱ्याला बिचारायला वाईट वाटलं असं. हा ना. ते थोडं जावं लागेल थोडं मला वेळाने. तुमच्याकडे बघून गेलं यायचं वाईट वाटतं. का हो? हा तुमची मैत्रीण होती. हा मैत्रीण होती जरा जास्त जवळची मैत्रीण होती. हा ना. काय केलं पिलं आणून देत होती आपल्याला तेवढंच. ना कुठे गेलं? ना गावात कधी? येते ना आता येते नाच आता एवढं. म्हणजे लवकरच गेले सकाळी? हा लय लवकर गेली ते सकाळी. आज म्हणले काहीतरी महत्वाचं काम आहे. हा का असतील कुठतरी. कोणाबरोबर गेली असेल बरं पळून? काय माहिती काय बाई. अंदाज? तिला सारखे फोन चालू होते. कोणतरी एक बाबा होता तिला तिकडे भेटाय बोलवायचा. अजून दिवस साठवा. तुम्हाला माहितीच नाही कोणासंग गेली? नाही बाय. मला ते नानाला सांगायचं होतं, तुम्हाला सांगायची वेळ आली. हा ना लयच वाईटच त्या माणसाकडे जरा जाऊन इथं येण्यापेक्षा तुम्ही तिकडे जायचं होतं. खुशी मॅडम लय वाईट झालं राव. अगं बाया काय आता झालं? कसं सांगू? काय झालं? अहो काय काय सांगावं तुम्हाला. काय लय वाईट झालंय. आपण काय झालं? काय सांगू काय? काय काय झालं? अहो गेली शेजारीन पळून तुमची. मी तीच सांगत होतो तरी यांना काय वाटना. मग आता शेजारी पळून गेली मी काय रडू का काय आता उड्या मारू का काय करू? मैत्रीण होती जीवाची. अहो मला काय कळनाच तुमचं. आता काय काय झालंय? माझा नवरा फिवरा मी आला काय तिकडं? तरी अंदाजे कोणाबरोबर गेली असेल बरं? नवरा मी आला का सासू मिली का सासरा तिकडे तरफाडला? अहो तसं नाही झालं काही. मग शेजारी गेली. हा मग शेजारी गेली मग त्यात एवढा कांगारावळा अहो करायची काय तुम्हाला गरज आहे? कसं दुःख बिक काय वाटत नाही? नाना का म्हणे तिकडे? नाना वय नाना गेलेत गावात गेलेत पण मला काहीतरी वाटायला लागले. गावात सगळे काय नाना माझ्याकडे भेटले रे? यायला लागलेत. नक्की गेलेत का काही मला गावात? गावातच गेलेत कुठे गेलेत काय माहिती. अवघडच आहे ना. तुम्ही काहीतरी अंदाज लावू शकतात ना वहिनी की कुणाबरोबर जाऊ शकती? अहो असं नव्हतं काढायला पाहिजे. तिच्या नवऱ्याला किती बिचारायला किती वाईट वाटत हा ना त्याच्याकडे तुम्ही एक काम करा मायापाशी येण्यापेक्षा ना मला एवढं वाईट वाटलं ना तिच्या नवऱ्याला किती वाटलं असं. आम्हाला वाटलं तुमची लय जवळची मैत्रीण आहे म्हणून आज नानाला नाही सांगा. मग एक काम करा ना तिकडे जा ना तिच्या नवऱ्याला जर समजून सांगा 4 गोष्टी. चला बरं मग. वाटेल. अहो पण तुम्ही काय राव तुम्हाला काहीच वाटाना कसलंच. घ्या आम्ही जाऊ का? हा जा ना. तुम्ही जा. कसं काही नाही वाटलं. अहो किती म्हातारीने मनाव घेतलंय आणि तुम्हाला कसं काय वाटाना. एवढं वेळ मला जाऊची वाटा. बस काय म्हातारी रडती.
म्हातारीला होतं हो, का कोणी? म्हातारीला काय काय सुचलं म्हणते म्हातारी मला घेऊन जायला पाहिजे होतं. तारण्याला काय म्हणतात ना झाला मला ऐक कोणी इथं सांग बरं आता. म्हाताऱ्याला सुटलंय बाळात पण काय काय म्हाताऱ्याला आलंय बाळस हा काहीतरी तसलं आहे ना. आता काय करायचं करण्याचे झाले कोळस आणि या म्हातारीला आलंय बाळस जाऊ दे जरा शांत गेलं नाही कोणी गेलं नाही म्हातारी आपलं नाना ऐकतं का इथं गावात गेलेत गावात गावातच गेलेत का हा गावात. नानाने तर नाही नेली बाया नाना दुःख म्हणजे ते बाया आता आपल्या नवऱ्यावर द्यायला काय म्हणते म्हातारी बरं जाऊ दे आप आपल्या नवरा सांभाळावा आप आपल्या बायाने ती बी खरं आहे बर का. काय म्हातारी बोले तू अनावरा तुला सांभाळता नाही आला काय तोंड वर करून काय करावं जावं का त्याचं माग करा वीज गेला मला एक म्हातारीला काय झालंय गेलंय का कोणी म्हातारीच बरं शांत म्हातारी मेलं नाही कोणी शांत व्हा, शांत ती व्हा, गेली शांत व्हा. तू ग म्हातारीला शांत कर तिला बाबा भेटला मला कसं भेटना तो का आता ही म्हातारी आता म्हातारीला त्याचा बाबा- पोरगा जाळ केला त्याचा पेट केला कोण जळका होता काय काय माहिती. माहिती का काय झालं काय झालं अरे नानाने एक बाई श्रीमंत बैली मी गाडी ना ना श्रीमंत बैली मी त्यांना हा हा. घेऊन ये माझं नशीब फुटलं. आता वहिनी कसं आता नको फोन घे इकडं. ना. फोन लावा फोन. नानाला फोन लाव मोडदे मेलेला मी हॅलो. बसली होय त्याला लागलाय. हा, ते कुशल हॅलो. घेऊन गेलाय दोन पोरं घरात आहे तुम्ही. हाय दा. माझ्या नवरा सापडला होय सगळ्याला. फोन कट करतोय नाना त्याचा जाळ केला त्या नानाचा आता कुठे तेच त्याला कुठे त्याला शोधच लावा त्याचा. चला तुम्ही सापडलं तर तुला मला सापडलं तर मला चला बघू ही म्हातारीचा हाड फिर हाललंय का काय चपलीने हाणावीला. यो दमून गमून आता काय करू मी. जेम ए, जाऊ दे आता कुणाकडे बघू. आम्ही आहेत ना वहिनी, आमच्याकडे बघा की तुम्ही अगं बाबा. या म्हातारीला काय रोग उठलाय काय रुदार नाही सापडला का बाग चाललाय हे अख्या गावात हिंडून आलाय काय पाहिजे कुठे गेला असं नाना. इकडे या काय तुला कमरात घ्या पडला का हिंडून मानिकाच ऑपरेशन करावं लागेल मग आता बरं आता एक काम करायचं का शेवट ए, अरे गप्पाला का ते काय गेला फोन लावून बघ हाय येतोय ना ना हाय पण बाया घेऊन गेला नाही नाना गेला नाही बरं मी एकदा फोन करतो फोन करतो फोन उचलला तर हाय नाही त्याला ह्यो फोनच फेकून आणतो नाही तर आला की उचलतोय बाया चांगलाच नाद आवलायला नाद आहे बाया तुझ्या नवऱ्याला तुमचं काय आहे मधीच? गरीब गाय पोटात पाय हॅलो हॅलो अय्या! हातात यावं. आता यायला काय कमी नाद आला ही बी तसलीच ह्याला बी तसलाच आहे म्हणलं बघा कोणा कोणाचा काय कुठाना चाललाय ते. याने काय केलं नको टेन्शन घेऊ पैसे संपलं की त्याच्यात असतंय घरी किती पैसे नेले जाताना मी लावतो लावा बरं इष्टी किती फिरली तरी डेपुतच येते काय फक्त आल्या होय ना दांडक नाही तर झाडू ठेवू आणि घराच्या बाहेर 8 दिवस झोपू वस्त्रीला बाकराची फेकून द्यायची त्याला नाही आला ना. घरात घ्यायचं आणि नाही आला तर हाय आम्ही कशाला ध्यान ठेवायला ध्यान ठेवायच ना प्रपंचाला हा. मग आता काय करणार अरे लेकरू एवढं चांगलं गेल्यापासून आपण फोन लागलाय नाना कुठे कुठे नाना तिकडे येऊ नको म्हणा हा कोणत्या मळ्यात आणि ती बाया कोण आहे सगळं आणि बाया कुठे गेली मग ती मुर्दा मी आला त्याचा जाळ केला बसला शेजारी गेली तुम्ही शेजारी पळून गेली तुमच्या बरं गावात खेमापटा उठलाय बरं, या या घरापाशी आम्ही पळून पळून दमलो माझ्या फोन उचलला वजन लागतं त्याला उचले ना नाना माया हात पाय नाही मोडला पाहिजे
आलं की सुरू कर मग विचारू तुमचा जाळ केला तुमचा पेट केला तुमचा काय एवढं काय कमी गाड्या काय केलंय माझी काय केलंय माझी सोन्यासारखी बायको एवढं काय एवढं हान हान झालंय काय मला सोन्यासारखी बायको असून बायाच्या नादी लागतो आणि रानात घेऊन असं का शेजारी जाऊन काय झालं ते आता बरं सांगा ए, नाना. काय तुम्ही पुढे एक काम कर. काय आले काय आले काय आले अरे नाना बाया ती कुठे दाखवा? शेजारीन गेली मग शेजारी गेली काय करायची झाला पिरियड झाला तिचा शेजारी गेली कोणी पळून अशी कधी शेजारी? आणि सखूबाई हा ती आता माझ्या संग होती दोन मिनिटं थांब ना. थांबणार मी सांगतो माझं ऐकून घे. अख्ख्या गावाने बघितली याच्या बरोबर सकू तू सकाळी काय लावलं होतं मला बाया बघा एवढी चांगली बायको असून मला सकू आठवते उद्या सकू आणीन अजून कोणतरी आणीन ती म्हातारी झाली ना पाय सगू 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 बाई गबस गबस आवाज करू नको मी काय सांगतो एवढं करून सवरून तुझं ओरड दाबाई निघालाय बाबा बघ. अरे तुम्ही मी काय सांगतो 2 मिनिट मा ऐका तू सकाळी काय म्हणली होती लसूण काढायला बाया बघ बरोबर आहे आणि लसूण काढायला बाया बघितली मी बरोबर आहे आणि ती सखूबाई कुठं नेली अरे लसूण काढ ती मावावर म्हण ना मग अरे मग तो म्हणला उसात आम्हाला वाटलं तू म्हणतो लसणात आणि कोण म्हणलं तुम्हाला ती पळून गेली काय आला कोणाचा बाबाटा करता घेणं नाही त्यो त्यो साठवा म्हणला ना कोणचा त्यो सौर्या म्हणला ती श्रीगोंद्यात दिसली आम्हाला दोघं जण अरे मग बरोबर आहे, आपलं वावरातून जायचं म्हणलं कुठून जावं लागत श्रीगोंद्यातून हॉटेलातून रस्ता नाही हॉटेलात काय थांबले तुम्ही हा? हॉटेलात काय अरे पाणी नका एवढं ऊन लागत एक पाण्याची बाटली घेतली तिला फक्त तिथून निघालो 2 मिनिटात तोंडात मला त्याला हा, स्ट्रॉंग पुढं निघाले होते टपरीत काय नेली गेली जाताना एक लस्सी मटण घेऊन जायचं ना थोडं अरे पण मी काय आला डोक्याला लावू ही म्हणली असणार एक बाया बघा आणि तिला नेऊन घाला मागे या आता एवढं 2 घंट्यात एवढं प्रकरण वाढत हे मला काय माहिती नाही वहिनी एकच लस्सी होती तुला वाटतं का आणि असं? 2 स्ट्रॉ होते तुला 2 वाटतं का स्ट्रॉ असं तू सकाळी बाय चल लगी तुला सखूबाई आहे की नाही वावरात दाखव एकाच मिनिट नाही माझा अजून विश्वास तिथं ठेवली का मुक्कामाला ठेवायची काय अरे संध्याकाळी 5-5:30 ला सोडा तिला इतक्या लवकर मला काय? मुक्कामालाच न्यायची चुकू आईला तुला पाताळ घालून हेच उद्योग केले सकाळ धरून तो माझं माझं वाटोळा करायसाठी तो लुगडं घातलंय मला माहिती ना ही तरी काय नाही शाळेत. ए नाना पण ह्या वयात काय पडले उद्योग करायचे असे कोणाचे तुला कायम सांगत असतो ह्या उद्योगात बायांच्या पडू नको अरे आईच्या आईला नाद नाद गावात तुम्ही टेन्शन नका देऊ मोकळं. म्हातारा झाला, अरे लाज तुम्ही कशी मित्र वाटत आहे नाही का रे? कोण गाचपण आहे? मला हेच कळत नाही नेमकी. पहिले झालं गेलं गेलं तुम्ही जाऊन. सौर्या आणि तू कोणच्या बाया संग बघितलं मला ती सखूबाई होती माझ्या गाडीत मग तुम्ही ते हॉटेल आणि ती काय पळून गेली का माझ्या संग कुठे गेले तुम्ही आणि तिला मळ्यात नेऊन सोडे मी बावटांनो तुम्ही हॉटेल पोट थांबले मला वाटतं तुम्ही अरे बाबा हॉटेल पुढे पाण्याची बाटली घेऊन पळून चालले मग एवढे दिवस दुपार पळून जाईन का मी लोकांसमोर काय माहिती आता तुमचं काय छ्या, बोला पाच जायचं थांबले. म्हणलं मी रात्री जाईन ना दिवसा ही दांड घे दांड अरे सांगतो यांना मी समजून अरे पिकला ना ना काय सोबत तुम्हाला राव. कुशाल बाया घेऊन पळून जाता बायको असून तुम्हाला एवढी चांगली अरे मी म्हणतोय नाही राव ती वावरात नेऊन घातली मी लसूण काढ चला तुम्हाला वाटलं दाखव. ए नाना असं काय खोटं खोटं आणून घेतो जरा ठोय ठोय घे की आणून तुम्ही याच्या करता आलेत का इथं मी जाऊ का? हा हाना हाना तुम्ही ए, ना तुझा- हाना तुझ्या आईचं ते वाला ना तू जातो का होय एखाद्या मी जातो पळून घेऊन हा ती तू येईल नाही पली कुणी एक काम कर बोकाडी तुझ्या बापाकडे नेऊन घालतो महिनाभर येऊ नको करून द्यायला ए, तुझी ए, बापा. चल. नाही कुठं जायचं चाललं? नाही जायचं मला नाही जायचं मला. चल, चल. नाही, नाही, तुझ्या बापाकडे नेऊन घालतो नाना नाना ए जाऊ दे ना मी बी नाही बाया घेऊन गेलो. इकडे बघ ना. हो. ए नाना जाऊ जाऊ का बघ बरं का रडशील आणि मग. जा हा? जा बरं आणि गेलं का? कोणती साठी भेटती कोणती तुला भेटती तपास बी नाही लागून हा कोणती साठी भेटती एवढं मी तुम्हाला लागून देणार. गेलंय, बघ. हा नाना तू सांग मी होते म्हणून राहिले जायचंय ना जाऊ दे ती ठकुला आणू संध्याकाळी जाऊ दे हिची ठक- जाऊ दे हिची- कोणची ठकू आता त्या दिवशी नाही म्हणला का मला कोणती ठाकूर अरे जाऊ दे ना जायची जा 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 आणि याला घ्या. याला घ्या. आणि- आणि टाक डोक्यात. जाऊ दे जाऊ दे नाना काय नको काळजी करू कुठं जायचंय कशाला घर हाताने तमाशा करती ना आता मी जाते ना ते रानात सांगितलं काय बघते तुला सकू बाई रानात
लसूण काढायला पाठवली म्हणून कळत ना तुला हा मग मी बी आणि मग जाते काय ओरड ती घालण्याची किती लसूण काढून जा. लांबाटे हा हिच्याकडे बघा अशी निघ घराच्या बाहेर आमच्या ही पाताळ निसून कुठं करते तू जा ना आता. ए, ना मग ते ठोकूच काय कर नको ना. जाऊ दे हा तू जा ते वावरात. हा, लसूण घेऊन ये आपल्याला जा. खालच्या वाट- खालच्या वरच्या वाटत उसाच्या पलीकडून. अरे जा बाबा मुस काढतो म्हणजे हा ना का मुस काढ जरा काय गावात चौक घालते रे कामान धामाची काय कुठं नशीब तू मारायला गेलता काय नशीब मला ते सावळ्याच म्हणला अरे ते सौर्या म्हणला तुला ह्यो म्हणला त्यो म्हणला पण तुला ऐकायची काय गरज होती कोणा तो फोन लावायचा ना मला मग ना जिरले का चांगली काय जिरले का तुला कोणी हे उद्योग सांगितले त्या दिवशी लय किडा आलता तुम्हाला माया चुकल्या लावल्या तिकडे अरे पण तू चुकलं मग तुम्हाला वाटलं कारण निघाला गेलं माय काय चुकली लावायची मग तुम्ही पण तू चुकली काय लावली होती का मेहनत लावली तू कोण लावली होती? थिटेन लावली होती त्या दिवशी नाही थिट्टीने त्यांनी सांगितलं मला नाना चुकली लावली म्हणून. मी चुकली लावलीच नाही थिटेन लावली होती थिट्याकडे जाऊन बघ मी अजिबात बोललो नाही काय म्हणजे काय पोरगी फिरकी घेऊन गेलत काही कोण ही आता तसली नाही ती चुकली बाबा मग त्याच्या भावबंद पिटून दिलं थिट्याने मारा लावलं त्यांच्या अरे देवा तुला वाटतं की ती पोरग तसं आहे म्हणून मला वाटलं पोरगी घेऊन कोण गेलं चला यारात ह्या पाडतोय गावाला. चेअरमन ते काम कर हा नाना गेलाय घरी हा सकू वाव लसूण काढी लसणात बी का म्हणलं लसूण शेजारी लसणाचे किती दोन सारं नाही होते तर लसूण असू दे नाना कवा खरं सांगायचं आहे आपल्याला जाऊ राहणार पुरीच नाही एकटाचे आपण आहे ना खोरखोरत जायचं त्या संधीचा फायदाच झाला पाहिजे सोने करायला डोकं आपलं लावायचं झालं का तुला कवा मला सांगावं लागत आहे चल चल पटकी असती तारण दुखची नाही अयो खरंच आहे सखूबाई आहे संधीचं सोनं व्हायच्या मागं दिसत लय वळवळ करायचं जरा दमादमाने घ्यायचं तू एक काम कर शाना सुरता मी मला बघू दे जा अगं ए सकू घाबरू नको अग ये सखू लसणात हरवली अगं बाया अरे तुम्हाला दुसरी कोणी भेटली नाही माझ्याकडे आले का इथं सखूबाई अगं ए सकू अरे मुर्द्यांनी जरा लाजा पिजा गा दुपाराला घाबरू नको मोठी ओरडा नाही तुळजापुरात हरवली काय म्हणत होता तुम्हाला ती म्हणत सकू अरे तुमच्या बायागडी काय बघा तुला हा? अरे झक मारली मला सकू भेट आता काय सांगायची म्हणलं ह्याच्यात गेलं व बाटा नको बाया शेजारी बाया बाया नाही बाबा बी नाही तर आणि तुम्ही माझ्या आले कसलं रे काय उद्योग या चेअरमनला ना कुठं न्यावं का नाही मेंबारा मुका नाही घातला दाढीत केलं तुम्ही मग काढला नालायक माणूस मोकारी सकून येऊन घातली असं घरी का तर काम झालं कशाला कोण ठेवते मग यायला म्हणलं मी गाय गाय साडी सुद्धा काढून नाही ठेवली म्हणलं बोबाडा होणार नाही ना कुणी म्हणून बाया बाया बसल्यात गप्पा मारत. बरं समाधान झालं ना आम्हाला वाटलं बरं खरंच, झालं खरंच. म्हणलं आता गप्प बसावा तर आपलाच कार्यक्रम व्हायचा म्हणलं पटकून उठा चला मस्त त्याला गेलं आणि तो नालायक. गेलं